अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन होणाऱ्या वाद आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार 29 एप्रिल रोजी शहरातील कठोरा नाका, किशोर कॉलनी, दस्तूरनगर, शेगाव नाका, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, सिंधी चौक, चौरेनगर, गर्ल्स हायस्कूल चौक आणि ऑर्बिट पॉइंट यांसारख्या गजबजलेल्या भागात ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या धडक कारवाईत रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तब्बल 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हातगाडी चालक आणि दुकानदारांनाही पोलिसांनी इशारा दिलाय। दारू पिणाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील। दरम्यान अनेक वर्षांनंतर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरात शिस्तीचा संदेश देण्यात आला असून नागरिकांकडूनही या उपक्रमाचं स्वागत केलं जात आहे। काल दिनांक 29/4/2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सार्वजनिक रस्त्यावर जे हातगाडे वगैरे इत्यादी लागतात आणि अशा ठिकाणी काही लोक दारू पिऊन असभ्य वर्तन करीत असतात, त्यामुळे सामान्य नागरिक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच गोष्टीची जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे संपूर्ण शहराभरात पोलीस शाखेने अशा रस्त्यावर दारू पिणाऱ्या आणि असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे। सुमारे 76 लोकांवर आम्ही महाराष्ट्र पोलीस कायद्यादरम्यान कारवाई केलेली आहे। यापुढेही अशा प्रकारे रस्त्यावर दारू पिणाऱ्या हातगाडीवर आणि अशा लोकांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या लोकांनाही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात